बातमी आता नाशिकमधल्या नाशिकच्या ग्रामीण भागातून खळबळजनक घटना समोर आली आहे। सारूळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता। दरम्यान या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे। मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रियसीची हत्या केल्याचं उघड झालं। प्रियसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं। प्रियसी दुर्लक्ष करत असल्यानं प्रियकराकडून हत्या करण्यात आली आणि मुलीच्या गळ्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत आढळला होता। मुलीच्या आणि मुलाचे घरचे दोन्ही एकमेकांच्या ओळखीचे होते। मुलगा आणि मुलगी हे दोन्ही शिंदखेड राजा इथले रहिवासी आहेत। प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू आहे। तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत। त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती देण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।